हाय हॅलो मैत्रिणींनो. तर मी आजच्या ब्लॉगमध्ये घेऊन आलेले आहे दररोज काढण्यासाठी छोट्या पण आकर्षक रांगोळ्या. तर स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये. तर बघूया आपण. आता मी काढायला सुरुवात करत आहे. तर एक त्रिकोण काढून घ्यायचा, त्यामध्ये पुन्हा एक मोठा त्रिकोण काढायचा. एकदम सिंपल, ज्याला बिलकुल रांगोळी जमत नाही ते पण काढू शकते. बघा, आपण हा दुसरा त्रिकोण पूर्ण करूया. छान असे त्रिकोण छोटे छोटेच दोन काढू घ्यायचे. मस्त त्याला गोल याची तीन कोण्याला तीन याला अशी डिझाईन काढून घ्यायची. एकदम सिंपल. चकली ती कुणी पण काढत आहे, अगदी छोट्या मुली पण काढू शकतात. आणि अगदी सिंपल 5 पाकळ्याचं छोटंसं फूल काढून घ्यायचं आहे. ते फूल पूर्ण करूया आपण. खूप साध्या सोप्या, पण रंग वगैरे भरल्यावर खूप छान आकर्षक दिसतात. दररोज काढण्यासाठी खूप उपयुक्त आहेत ह्या, कारण छोट्याही सोप्याही आणि पटकन होणाऱ्या आणि छान दिसणाऱ्याही. त्यामध्ये रंग भरून घेऊया. मस्त छोट्या त्रिकोणात एक, आणि कोणत्याही छोटी रांगोळी अशी मोठी असो, कलर कॉम्बिनेशन केलं ना तर खूप छान उठूनच दिसते. आणि दररोज दारात काढण्यासाठी मी हळदी कुंकू हे 2 कलर वापरते, नाही खूप उठून दिसतं. मस्त रेड आणि येलो कॉम्बिनेशन छान होऊन जातं. व्हाईटमध्ये खूप उठून दिसतं. आता या फुलांमध्ये कलर भरून घेऊया. खूप साधे सोपे 3च कलर मिळून, जास्त आपल्याला डब्बा भरण्याची पण गरज नाही, जास्त कलर वगैरे हे पण करण्याची गरज नाही. पटकन घाई गडबडीत पण काढू शकतो आपण. अगदी 5 मिनिटात होणारी अशी रांगोळी. कारण सकाळी सकाळी गृहिणीला सगळं आवरायचं पण असतं, मुलांच्या शाळा वगैरे असतात, त्या घाई गडबडीत सुचत पण नाही. जरी आपल्याला एरवी छान डिझाईन आठवत असल्या तरी त्यावेळेस सुचत नाही. तेव्हा अशा साध्या सोप्या छोट्या आणि काढायला सोप्या, कमी वेळेत आकर्षक वाटणाऱ्या रांगोळ्या आपण काढू शकतो. तर ह्या ब्लॉगमध्ये मी 2 रांगोळी काढून दाखवणार आहे, तर नक्कीच कंटिन्यू करा. आता झालेली आहे आपली एक रांगोळी कंप्लीट, आणि मधल्या त्रिकोणामध्ये असं छोटं स्वस्तिक काढलेलं झाले. आता दुसरी रांगोळीला स्टार्ट करूया आपण. ही पण खूप सिंपल आहे. असा एक क्रॉस चौकोन म्हणजे षटकोन काढून घ्यायचा. खूप सिंपल आहे. खूप सिंपल अशी अर्धी वाटी काढून अशी, म्हणजे एकदम सिंपल डिझाईन आहे, कुणीही काढू शकते आणि अगदी छान पण वाटते. तर चला ही कंटिन्यू करूया. तर चारही बाजूने अशी 4 सेम डिझाईन काढून घ्यायची. मध्ये रंग भरून घ्यायचा. रेड किंवा येलो कोणत्याही स्टार्ट करू शकतात. मी जो हाताला लागन तो स्टार्ट करते. आता एकाच चौकोनामध्ये हे दोन्ही मिक्स भरलेले आहेत मी, तसेही छान वाटतात. एक जरी भरला तरीही छान वाटतं. काय असा रंग टाकून घ्यायचा. फक्त थोडा व्यवस्थित भरायचा भरताना रंग, कारण घाई गडबडीत जास्त हे होत नाही. छान त्या रेड रंगामध्ये छोट्या चौकोनामध्ये असं छोटंसं फूल काढून घ्यायचं पुन्हा व्हाईट रांगोळीने, मग उठून दिसतं ते. त्यामध्ये याला तोरण टाईप अशा 5 लाईन काढून चारही कोपऱ्याला काढून घ्यायचं, तर छान दिसतं. बघा किती छोट्या जागेत किती छान. एकदम छोटा फरशीचा तुकडा असेल ना, देवघरासमोर पण काढू शकतो आपण छोट्या जागेत. ह्या देवघरासमोरही उपयुक्त आहेत ह्या रांगोळ्या, आणि अंगणात दररोज अंगणात काढण्यासाठी पण खूप छान आहे. किंवा तुळशीपाशी वगैरे पण काढू शकतो. छानही वाटतात, कमी वेळेत आणि होत्यात, आणि काढायला पण अगदी सोप्या. छान असं चारी कोपऱ्यानं काढून घेतलं ना. आता मस्त. आता हे दिलेही टिपके वगैरे हे ठेवले तरी, नाही ठेवले तरीही छान वाटते ही रांगोळी. व्हाईटचे टिपके नंतर नाही काढले तरी छान वाटते, पण मी काढलीत. मी सकाळच्या घाई गडबडीत कधी काढते कधी नाही. एवढंही काढलं ना तरीही छान वाटतं. आता यामध्ये कलर भरून घेऊया. यामध्ये पण जास्त, आता ही येलोच होती, मी येलोच भरलेला आहे. मध्ये एक रेड लाईनिंग कॉम्बिनेशन अशी छान वाटावं म्हणून काढलेले. बघा ते उठून दिसतं. फक्त येलो वाटत होतं, तर